जबरदस्त देव डोल्यामध्ये तेल घालून दोन्ही गॉगल लावून ब्रँडेड गॉगल अनिकेत मोकल आयकॉन आणि त्याला आता चान्स मिळाला. अवघ्या 3 ओव्हरची मॅच आहे. 18 बॉलचा सामना. वैभव तयार. राऊंड द विकेट्स. नेक्स्ट बॉल. तेज तर्रार बॉल. भन्नाट वेग. कंठवली एक्सप्रेस या नावाची ओळख करून देत असताना अगदी उरण तालुक्यातील छोटंसं गाव, परंतु आज प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये क्रिकेट कारकिर्दीमध्ये या खेळाडूंना आपल्या गावाच्या नावाची दखल घेण्यास भाग पडलाय आणि तो एक वैभव पाटील, मॅन फ्रॉम कंठवली. दर्जेदार बॉलिंग. सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये भन्नाट वेगानं थोडंसं स्टॉप केलं अनिकेत मोकलनं. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू वेगानं पोहोचला. तो पोहोचेपर्यंत 2 धावा देखील जलद गतीनं पूर्ण होतील. मॅच मध्ये मी तर म्हणेल 18 बॉलची मॅच आहे. शिर्ले चॅलेंजर्सला जास्तीत जास्त धावा काढाव्या लागणार आहेत आणि विसरू नका समोर प्रतिस्पर्धी टीमकडे बॅटिंग लाईन फार स्ट्रॉंग आहे. चैतन्य पाटील सारखा एक विस्फोटक खेळाडू ज्यानं मागच्या मॅच मध्ये धमाल केली आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला कमीत कमी 3 ओव्हर मध्ये 48-50 धावा. आडव्या बॅटनं खेचून मारलाय. फटका चांगला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून धाडलाय. सीमा पार षटकार. मिळाला त्याच्यावरती चांगला चोख प्रत्युत्तर दिलं. 4 बॉलचा खेळ संपला. 8 धावा. राऊंड द विकेट्स. पुन्हा एकदा वैभव तयार. स्टार्ट हवे. 3 षटकांची मॅच. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स काढायचे आहेत चिर्ले चॅलेंजर्सला. आणखीन एक फिरून मारलाय परंतु फिल्डर उभा आणि तो बनेल प्रेक्षक. टायमिंग फार चांगल्या आणि बॉल चाललाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. शिर्डी वाले बाबा आया हूं मैं तेरे शिर्डी में. शिर्डी वाले वरती अंतिम शेवटचा बॉल आहे. त्यामुळे अनिकेत मोकलचं करूया आपण पुन्हा एकदा कौतुक. अनस्टॉपेबल बॅटिंग. चांगली फलंदाजी. ओ यॉर्कर बॉल. कमालीचा बॉल आहे. अगदी परफेक्ट यॉर्कर आणि उत्तर होतं वैभव पाटीलचा. मागील 2 षटकांनंतर चांगला यॉर्कर त्यानं रिलीज केला आणि इथे फक्त एक सिंगल स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अनिकेत जाईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत चिर्ले चॅलेंजर्स बिनबाद 15 धावा. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पाहू शकता. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेत. अगदी झाडाच्या आडोशाला स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि जी तुम्ही झाडे आपण उल्लेख केला की मोठमोठी झाडं झालीत. स्वर्गीय आमचे आनंदजी मडवी जे आज आमच्यामध्ये नाही आहेत परंतु नेहमी निसर्गावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि नेहमीच ज्या क्रीडांगणामध्ये आल्यानंतर प्रेक्षकांना देखील त्यांची आठवण जरूर येते. अगदी छोटी छोटी झाडं आणि आज जी तुम्ही मोठी वृक्ष होताना पाहता अगदी छोटी छोटी वृक्ष त्यांनी लावली आणि आज झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आपण त्यांच्या माध्यमातून देऊया. आणि झाडे लावाल तर पाऊस पडेल हे नेहमी आपण म्हणत असतो. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेले चिर्लेचं क्रीडांगण. याच क्रीडांगणामध्ये मागे आपण उल्लेख केला की महाराष्ट्रामधील नाईट क्रिकेटची स्पर्धा याच क्रीडांगणाने पहिले पाहिली. जाऊया बॅक टू क्रिकेट. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्यात 15. मागच्या मॅचचा सुपर डुपर हिरो. वाटलं देखील नव्हतं की एवढा सहज पाठलाग 80 धावसंख्येचा करेल. अवघ्या 3 षटकांमध्ये जवळजवळ तो सामना फिनिश करून दाखवला. असा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. चैतन्य पाटील छोट्याशा गावावरून बिलोंग करतो. ओ इथे लाईन पाहूया. संदीपजी पाटील सर वळलेत. इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन. धावफलकावरती 16 धावा. चैतन्य पाटील बद्दल आपण चर्चा करतोय. उरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायतीमधील टाकी गाव आहे आणि छोट्याशा गावामधून आज क्रिकेट पटलावरती चैतन्य पाटीलची एक चांगली ओळख. लेदर क्रिकेट तो चांगला खेळतो. त्याचबरोबर पावसाळी रब्बर बॉल यावर्षी सर्वाधिक चर्चा खेळाडूची राहिल्या. काल 1 ओव्हरमध्ये 35. इथे आला चिरलेला 1 ओव्हरमध्ये 36 काढल्या. प्रतिभाशाली खेळाडू. बॅटची लागले एज. वैभवने कॅच ड्रॉप केलाय. मगाशी परेश ठाकूर आता वैभव पाटील. 2 वेळा जीवनदान. मागच्या मॅच मध्ये कुणाल नाईकला ही संधी मिळाली याच टीमच्या विरोधात आणि तेव्हा कुणालनं 50 धावा ठोकल्यात. म्हणजे आज फिल्डिंग मध्ये थोडासा कमतरता पाहायला मिळाली टीम टाकीगाव कडून.
मागील मॅच मध्ये देखील कुणालच्या 2 कॅच ड्रॉप, तिथे 50 काढल्या. आता संधी अनिकेतला पुन्हा एकदा त्याच पुनरावृत्तीची गरज गोष्ट घडेल का? आणि 2 वेळा चान्स मिळाला ओव्हर द विकेट्सनं चैतन्य. शॉर्ट पिच बॉल टाकलाय आणि त्याच्यावरती भिरकावून दिलाय. अगदी भिंगरी स्ट्रोक, बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. माना की मंजिल दूर है मगर आज जाना जरूर है. दर्जेदार बॅटिंग. हो कमी गतीने टाकल्या. हे पिक करू शकले नाहीत अनिकेत. अगोदरच बॅट फिरली, अगोदरच तो डाऊन झाला, बसला, एक पाय खेळपट्टीवरती मोडला आणि त्याच्यानंतर हा फटका आडव्या बॅटने खेळायचा होता. चांगलं कमबॅक चैतन्य पाटीलचं. चांगली वापसी. मागील 2 बॉल मध्ये त्याचा वेग पाहायला मिळाला, पण इथे कमी गतीने बॉल रिलीज केला. हे व्हेरिएशन असायला हवं. तुम्ही फास्ट बॉलिंग करता, तुमच्याकडे वेगवेगळे पद्धतीचे बॉल टाकण्याची कला. बॅडमिंटन स्ट्रोक आलाय, अगदी हवाई हल्ला केलाय. क्षेत्ररक्षक कुणी नाहीये त्या ठिकाणी आणि बॉल स्टॉप. 2 धावा. रन्स कंप्लीट होत आहेत. 2 रन्स. 2 धावेनं संघ पुढे जाईल. धाव फलकावरती 24 विदाउट विकेट लॉस. 24 धावा. दुसरं षटक सुरू आहे चैतन्य पाटीलचं. आणि आतापर्यंत या ओव्हरचा विचार केला तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 बॉल मध्ये 24 काढल्या चिरले चॅलेंजर्स टीम. शेवटचे 2 चेंडू. मोठे फटके येतील का इथे? मिस्टामिंग फटका फर्स्टला. कॅचची संधी आणि आता पकडलाय कॅच. विकेट क्रमांक पहिला आयकॉन खेळाडू मॅन फ्रॉम साई अनिकेत मोकल. या मॅच मध्ये हवी तशी बॅटिंग झाली नाहीये आणि तो परतेल. बॅक टू पॅव्हेलियन. नवीन खेळाडू चालला मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं भेंडकल टेनिस क्रिकेटची ओळख दाखवली आणि उरण तालुक्यातील हा देखील सुपुत्र, ज्यानं नेहमीच ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला. जुगल गरत मॅन फ्रॉम वेंडकल. शेवटचा बॉल बाकी आहे. कमबॅक तर झालाय. ही वापसी कॅप्टनला हवी होती आणि स्वतः टीमचा कॅप्टन लीडर सर सेनापती चैतन्य पाटीलनं विकेट्स मिळवले, ती देखील अनिकेत मोकलची, जो डेंजरस दिसत होता. शेवटचा बॉल आहे. कमी गतीने टाकलाय. फिल्डर दूर आहेत. तो इथे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आयकॉनला खेळायचा आहे पुढच्या ओव्हरमध्ये, कारण शेवटचं षटक राहिलंय आणि 2 षटकांच्या अखेरीस टाकीगाव टीमची या ओव्हरमध्ये झाली वापसी असं म्हणायला हरकत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक महत्वाची विकेट अनिकेत मोकल बाद झाल्यानंतर धाव फलकावरती धावा आहेत, म्हणजे 25. 1 बाद 25. लास्ट ओव्हर शेवटचं षटक आहे. प्रेक्षकांचं आम्ही विशेष कौतुक करू. अगदी क्रिकेटवरती खरे प्रेम करणारे प्रेक्षक आहेत. आज सुट्टीचा दिवस. चिरले चॅलेंजर्सची स्पर्धा म्हटली की प्रेक्षकांची कमतरता कधीच नसते, कारण 2 दिवस ही स्पर्धा चालते आणि 2 दिवसामध्ये 40 आयकॉन उतरतात. म्हणजे चमचमणारे सितारे ज्यांचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमीच वाट पाहत असतात. आणि आज चिरलेच्या क्रीडांगणामध्ये आयकॉन आल्यानंतर प्रेक्षक देखील यायला विसरले नाहीयेत. प्रेक्षकांचं आम्ही कौतुक करू. शेवटचे 6 बॉल अमय पाटील. या लास्ट ओव्हर मध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. समोर आहे जुगल गरत. जुगल गरत रंगात आलाय परत आणि त्याच्या बॅट मधून आलाय तुफानी सिक्सर. लॉफ्टेड स्ट्रोक अगदी लॉंग ऑफच्या वरून धाडला. कमालीचा फटका होता आणि स्कोर पोहोचला तर 31-31 वरती. ओव्हर द विकेट्स नामे पाटील तयार. समोर जुगल आहे. बॅटचे एज वेगाने फटका खेळण्याचा प्रयत्न. एक झाले कंप्लीट. का जाईल का जुगल? स्ट्राईक त्याला हवी आहे, परंतु धोका राहू शकतो. थ्रो राहिला आता खराब आणि ते दुसरी धाव बॅट्समन जिंकला आणि ते 2 धावा तेवढ्याच जलद गतीने पूर्ण केल्यात. आर्यन नॉस्ट्राईक एंड वरती धावत होता. 2 खेळाडूंमध्ये रेस लागली. बॉलरला पराभूत केला आणि प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितपणे पोहोचला.
डबल तिरी धाव फलकावरती 1 बाद 33. तिसरं षटक सुरू आहे. लास्ट ओव्हर मध्ये धावांची गरज, जास्तीत जास्त जुगलला स्ट्राईक हवी. 2 बॉल मध्ये 8 आल्या. त्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी अपेक्षित राहील अमय पाटील कडून देखील. फुल टॉस टाकलाय, बॅटची पुन्हा एकदा एज लागले, मागे चाललाय बॉल, पुन्हा एकदा त्या खेळाडूला अगदी बिझी ठेवलाय आणि पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न. कदाचित तिथे चान्स घ्यायला हवा होता, परंतु फास्ट बॉल होता त्यामुळे सहज कनेक्शन जोडता आलं नाही. पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावेनं 35 रन्स, 35 धावा. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आपण चर्चा केली की कमीत कमी 45, 48, 50 पर्यंत पोहोचायला हवा जेणेकरून फाईट होईल. प्रतिस्पर्धी टीमची बॅटिंग लाईनअप तेवढीच मजबूत आहे त्यामुळे तेवढ्या धावा या काढाव्याच लागतील चिर्ले चॅलेंजर्स टीमला. अमयनं वापसी करून दिले मागील 2 बॉल मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग स्ट्रोक. 1 झाले, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि पुन्हा एकदा 2 धावा. थ्रो बॅकअप जाईल का? रन्स मिळतील 2 धावा आणि या 2 धावेनं संघ पुढे जाईल. 37 धावा धाव फलकावरती. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत. 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. 37 धावा. चॅलेंजर्सला अपेक्षा असेल एखाद षटकार घरच्या बॅट मधून यायला हवा आणि गरज देखील अशा परिस्थितीमध्ये जिथे दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला धावा डिफेंड कराव्या लागतील त्यामुळे इथे 2 बॉल महत्वाचे आहेत. टाकलाय फुल टॉस आणि अशा बॉलला पनिशमेंट डेफिनेटली मिळेल. बॉल जाईल सीमा पार. षटकार ब्रिजच्या मुखातून जय जयकार चालू आहे की अजून एक गेम, अजून एक षटकार आला तर 49 होतील म्हणजे 50चा चॅलेंज राहील. आणि हा बॉल आता अमय पाटील चैतन्य पोहोचलाय त्याला ठाऊक आहे. या ओव्हर मध्ये 2 षटकार आलेत. इथे हा बॉल चांगलाच काढायचा हे सांगितलं आता चैतन्य पाटीलने देखील अमयला, कारण स्कोर चांगला बनलाय. फायटिंग चॅलेंजिंग स्कोर आहे. धाव फलकावरती 43 रन्स. शेवटचा बॉल. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय चिर्ले चॅलेंजर्स. टॉस टाकीगाव टीमने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी चिर्ले चॅलेंजर्सला आमंत्रित केलं. खोलात टाकलाय बॉल, डिप विकेट रिझन मध्ये चालला. 1 झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केले. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त. 18 बॉलच्या समाप्तीनंतर टीम टाकीगावच्या विरोधात धाव फलकावरती चिर्ले चॅलेंजर्सने धावा जमा केल्यात त्या म्हणजे 45 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल टाकीगाव 11 टाकीगावला जमा कराव्या लागतील 46 धावा. टॉस साठी आपण रिक्वेस्ट करूया टीम कृष्णा अँड रवींद्र स्मृती मोठी जुई टीम आणि नेरुल कोलीवाडा, ऐरोली कोलीवाडा, ऐरोली कोलीवाडा टीमचे कॅप्टन आणि मोठी जुई टीम. टॉस साठी आपण लगेच संपर्क साधा. पुढची मॅच देखील 3 षटकांची आणि हाय स्कोरिंगला आपण पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देतोय. आज फायनल मध्ये कालच्या दिवसामध्ये पोहोचलाय सचिन स्मृती जासई टीम, थेट फायनल मध्ये दाखल झाला आणि आज देखील 10 संघ प्रतियोगितेमध्ये खेळतात आणि त्यामधून एक संघ सुपर कामगिरी करणारा संघ टॉप 2 मध्ये, म्हणजे कमीत कमी या स्पर्धेची एक ट्रॉफी आज कुठला संघ जिंकेल आयकॉनची स्पर्धा. सकाळपासून आम्ही प्रेक्षकांची गर्दी पाहतोय. प्रत्येक प्रेक्षक फक्त स्पर्धेचा आनंद घेतोय. अनेक प्रेक्षक आपले 24 लाईव्ह इव्हेंट्स वरती देखील मॅचला एन्जॉय करतात. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि आमचे लाडके प्रेक्षक आहेत त्यांना आम्ही जरूर धन्यवाद देऊ, कारण आपण आज तर ही क्रिकेटची मजा आणि आज अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिल्या चिर्ले चॅलेंजर्स ट्रॉफीसाठी. सलामीचे बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. सध्या तरी एकच आलाय, चैतन्य आला होता, परंतु पाहूया नक्की काय निर्णय. परेश ठाकूर जो आयकॉन खेळतोय मॅन फ्रॉम धुतुम आणि त्याच्या सोबतीला टीमचा कॅप्टन चैतन्य पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरल्या. येणारे 18 बॉल आणि हा सामना जिंकण्यासाठी त्यांना 46 धावा या जमा कराव्या लागतील. कोण जिंकेल ही मॅच? बॉलिंग चांगली पाहायला मिळेल का की कमबॅक राहील बॅटिंग डिपार्टमेंटचं? चला फिल्डिंग लावून घ्या चॅलेंजर्स. 3:38 वाजलेत आतापर्यंत आणि अद्याप आपल्याला बरेचसे सामने पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला मी विनंती करतो की लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामीचे ओपनिंग बॅट्समन देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये.
बऱ्याचशा ठिकाणी पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा देखील सुरू आहेत. पण तो उरण तालुक्यातील चिरलेचं असं क्रीडांगण जे नेहमीच प्रेक्षकांनी अगदी गजबजलं जाते आणि आज देखील प्रेक्षकांनी चांगल्या संख्येने उपस्थिती लावली. समोर अगदी जागा तुम्ही पाहताय स्टँड आहे तिथे प्रेक्षकांची गर्दी, झाडाच्या खाली प्रेक्षक बसलेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या हाताला देखील प्रेक्षकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळते. हेच तर यश आहे चिरले चॅलेंजर्स ट्रॉफीचं, स्वर्गीय आनंद मडवी स्मृती चषकाचं. हेच खरं यश आहे. आणि आता काही उर्वरित मॅचेस शिल्लक राहिल्यात ज्यामध्ये पहिल्या दिवशी सचिन स्मृती जासई, साईश माद्रे, करण मडवी गावठाण, अमित नाईक एकटघर हे खेळाडू होते आणि तो संघ थेट फायनल मध्ये पोहोचलाय. आज तुम्ही नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा पाहू शकताय केतन मात्रे, विकी बोईर. विकीची धारदार गोलंदाजी, मेडन षटक हाताळलंय हे सांगायला आपण मगाशी जरूर विसरलो, कारण एकच धाव ती देखील लेग बायची होती. त्यामुळे या स्पर्धेमध्ये आणखीन एक नवा विक्रम विकीने केला, मेडन षटक हाताळल्या. आणि दुसरीकडे विचार केला तर केतन मात्रे देखील बॅटिंगला मजा येईल पुढच्या मॅच मध्ये. आणि त्यांच्या सोबतीला आपण टीम पाहू शकता ऐरोली कोळीवाडा. चला कॅप्टन, आता सेकंड इनिंग चालू झाले. टॉस साठी आपण या मोठीजू आणि ऐरोली. गेम इज ऑन. दुसऱ्या डावाला करूया सुरुवात. जुगल करत ओव्हर द विकेट्स ना आलाय. पहिलाच बॉल, अनस्टॉपेबल बॅटिंग. ही बॅटिंग अनेक मैदानांमध्ये चैतन्य पाटील कंटिन्यू ठोकत आलाय आणि पहिल्याच बॉल वरती षटकार. पहिल्याच बॉल वरती समाचार घेतला. बॅट्समन चैतन्य पाटीलनं ठोकलाय षटकार जुगलगरजच्या विरोधात. आता फटका फसलाय. चला मॅच मधली गोल्डन विकेट्स राहील. ऋतुज पोहोचलाय, कॉल केला आणि कॅच सोडलाय. हो, फार मोठी चुकी म्हणूया. हो, इथे डायरेक्ट हिट झालाय काय? लाऊडली अपील करतायत खेळाडू. आणि महत्व सर्वांनाच ठाऊक आहे चैतन्य पाटीलच्या विकेटचं. आणि तो बाद झाला तर चांगल्याच अडचणी वाढल्या असत्या. थोडासा टाकीगावच्या समर्थकांनी देखील श्वास रोखून ठेवला की आता नक्की घडणार काय. ऋतुज पोहोचला, कॅच ड्रॉप केले. मगाशीच आपण उल्लेख केला की आजच्याच दिवसामध्ये T20 वर्ल्ड कप भारतीय टीमनं जिंकला, साऊथ आफ्रिकेला पराभूत केला. डेव्हिड मिलरचा कॅच सूर्यानं लॉंग ऑफला जाऊन एक कमालीचा टिपला होता. आणि आजच्या दिवसामध्ये फिल्डिंगचा दर्जा काही वेगळा राहिला. गतवर्षी वर्ल्ड कप आपण पाहिला आणि इथे ऋतुजनं लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डिंग करत असताना जो कॅच ड्रॉप केलाय किती महागडा ठरेल. तू काय थ्रो होता स्टंप वरती. इकडे लाऊडली अपील झाली, सुदैवानं बचावलाय. मागील सत्रामध्ये आपण अनिकेत मोकलला चान्स मिळताना पाहिलं, आता चैतन्य पाटीलला चान्स मिळाला. परेश ठाकूर आल्या. 3 धावा मागील बॉल वरती पलत पूर्ण केल्यात. इथे देखील फटका फसला. चला आता कॅचची संधी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले नाहीयेत. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. रन्स मिळतील 2 धावा आणि या 2 धावेनं धाव फलकावरती 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. 11 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. नक्की करायचं काय प्रश्न आता जुगलला देखील पडल्या. बॉल चांगले टाकून फिल्डरची देखील साथ मिळायला हवी आणि फिल्डर्सने या चुका इथे केल्यात. रन्स, कॅच ड्रॉप, 3 रन्स त्याच्या अगोदर. या बॉल वरती 2 धावा. चांगली बॉलिंग सुरू आहे पण तो टाकलाय फुल टॉस. तो देखील परेश ठाकूरला आणि ठाकूर सोडणार नाहीये. बॉल जाईल टिपेड विकेट सीमा पार. षटकार. चांगला चोख प्रत्युत्तर दिले या ओव्हर मध्ये जुगलगरजच्या विरोधात परेश ठाकूर. ओ, शॉर्ट पिच बॉल. वेट अँड वॉच ची भूमिका असायला हवी होती. आणि तो थोडंसं कौतुक करूया आपण जुगलच्या बॉलिंगचं. तो कधी स्लो बॉल टाकतोय, पिक करू शकत नाहीत बॅट्समन. ऍक्शन किती चांगली आहे त्याची. जेवढ्या वेगानं फास्ट बॉल फेकत होता त्याच ऍक्शननं तो स्लो देखील टाकतोय. फिंगर रोल करत असताना गोलंदाजी त्यासाठी तुमच्याकडे तशा पद्धतीचं कौशल्य असायला हवं. आणि ते सध्या तरी तुम्ही पाहू शकता स्किल गोलंदाज जुगलगरजच्या बॉलिंग मध्ये. चांगला रिदम, आय बॉटम ऍक्शन, उंच तगडा गोलंदाज. नेक्स्ट बॉल आता फास्ट टाकलाय. मगाशी स्लो बॉल होता, लॉंग ऑफला चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळेल 1 सिंगल. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी होईल समाप्त. आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरी जुगलगरजनं धावा खर्च केल्यात म्हणजे बिनबाद 17 धावा. 18 धावा झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. 18 रन्स.
पहिल्या ओव्हरमध्ये 18 रन्स बनल्यात. अठ्ठावीस धावेची आवश्यकता. लॉंग ऑनला बॉल चालला. क्षेत्ररक्षक ऋतुजा एक झाले कंप्लीट. समीकरण पाहू शकता. येणाऱ्या 11 चेंडू आणि 27 धावेची अद्याप आवश्यकता. गोलंदाजाला सार्थक घरत. क्रिकेटचं एक सूत्र आहे, पकडो कॅच जितो मॅच. कॅच पकडाल तर मॅच मध्ये वापसी करू शकताय. नवीन खेळाडूला कसं खेळपट्टीवरती आणता येईल याकडे गोलंदाज लक्ष केंद्रित करतात, परंतु फिल्डिंगची साथ नव्हती या मॅच मध्ये, त्यामुळे चैतन्य पाटील अद्याप खेळपट्टीवरती आहे. फिल्डिंग थोडीशी वेगळी लावली. अगदी बॉलरच्या साईडला जुगल उभ्या. कमी गतीने टाकलाय. आता पिक केलाय बॉल. पिकअप शॉट. बॉल चालला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फाय रन्स. 25 धावा धाव फलकावरती. 25 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 46 पाठलाग. आता चांगल्या स्थितीमध्ये टीम टाकीगाव 11 टाकीगाव. काल देखील चैतन्यानं धुमाकूल घातला या स्पर्धेमध्ये. आज आयकॉन तो खेळला. आज त्याच्या टीम साठी लीड करत असताना दर्जेदार बॅटिंग. शॉर्ट पिच बॉल मागे फिरून मारला. क्षेत्ररक्षक थोडेसे चाचपडले आणि चला बॅकअप दिलाय. बॅकअप मिळालाय त्यामुळे एकच धाव. चांगली फिल्डिंग. मागच्या साथीदारांना अगदी चांगली साथ दिली त्याला. अन्यथा इथे देखील एक्स्ट्रा रन्स मिळाले असते. रन्स मिळेल 1. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात. आतापर्यंत 26 रन 26 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. सार्थक घरत. चिरले टेनिस क्रिकेटचा युवा गोलंदाज समोर आहे परेश ठाकूर. चांगला बॉल आहे. फटका फटका इथे चांगला आलाय. हाय अँड हँडसम. चांगला स्ट्रोक. परेश ठाकूर षटकार. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 32 धावा. 46 आव्हान असताना आतापर्यंत 32 धावा पाहायला मिळतात. शेवटचे 8 चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. येणारे 8 बॉल 14 धावा हे समीकरण मॅच मध्ये शिरकाव केल्या. टीम टाकीगाव 11 टाकीगाव टीमनं सहजरित्या पाठलाग सुरू आहे. दबाव पाहायलाच मिळाला नाही. समोर आता खेचलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑन खाली आहे आणि समोर ठेवलाय खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये आणि बॉल जाईल एका टप्प्यानं. चौकार. ऐरोली कोलीवाडा टीम आणि मोठी जुईचा कर्णधार आय थिंक पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यामुळे चला थोडीशी आपण वाट पाहूया. परंतु ऐरोलीचे कॅप्टन या. फक्त काही धावांची गरज आहे इथे. फुल टॉस बॉल. फटका फसलाय. कॅचची संधी अद्याप 10 धावा हव्यात आणि आता ऋतुजीनं पकडलाय कॅच. फलंदाज परेश ठाकूर बाद. फुकट तुझी एनर्जी खराब करतं. 4 घास खालेलं तुझ्या अंगाला लागतील तरी. गोलंदाज येतात शेवटच्या षटकामध्ये टीमचा कॅप्टन ऋतुज घरत. शेवटचे 6 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 10 धावा.
संयम ऐरोली कोलीवाडा संघाचा कर्णधार या प्लीज. अजून बघा संध्याकाळ होत आहे. आलाय ना अभिजित पाटील Thank you. टाकीगाव यांच्याकडून शुभेच्छा आल्या टाकीगाव टीमला. अभिजित पाटील एन्जॉय करतात मॅच. आपलं मनापासून स्वागत द्या. 6 चेंडू 10 ची मॅच. लास्ट ओव्हर पर्यंत हा सामना. आणि इथे डॉट बॉल आले तर रंगतदार होईल सामना. संयम अशीच मॅच चिरनेरच्या नाईट रजनीमध्ये होती आणि प्रथमेश मडवीने ही मॅच काढून दिली होती. बघूया फुल चेंडू आणि नो चेंडू. या गाण्याप्रमाणेच हा षटकार मारला. अगदी वरून खेचलेला षटकार. 3 धावेची आवश्यकता. पाऊस जोरात येत आहे असं वाटतोय. वातावरण तर सजलेलं आहे पावसाचं. नक्कीच बघूया आता. ऋतुज घरत एक खराब चेंडू टाकतोय आणि त्याच्यावर 7 धावा देतोय. बघूया झेल आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल बाद झाला असता पण हा फ्री हिट होता आणि 1 धाव मिळतोय. एका धावेने संघ पोहोचतोय. 2 धावांची गरज आहे अजून. बघा जोरात पाऊस आलेला आहे. हाच पाऊस जर अगोदर आला असता तर चिरले संघाला थोडंसं आनंदाचं वातावरण निर्माण झालं असतं. पण खराब क्षेत्ररक्षण 2 झेल सोडले त्याच्यामुळं ही अवस्था झालेली आहे. जर ऋतुज घरतने 1 झेल घेतला असता आणि आदित्य मडवी यांनी जर 1 झेल घेतला असता तर नक्कीच समीकरण वेगळं दिसलं असतं. आणि हा षटकार अशा प्रकारे संघ विजय होतो. टाकीगाव अंकेश येतात. चला अंकेश टॉस करूया आपण लगेच. मोठी जुई आणि ऐरोली टीम या 2 संघांमध्ये पुढच्या मॅचचा टॉस देखील केला जाईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चैतन्य पाटील ठरलाय. पुन्हा एकदा या चैतन्य मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने आपण सन्मानित करूया. पावसाच्या सरी आता आल्यात आणि कदाचित पाऊस राहिला तर पुढच्या मॅच मध्ये मजा येईल. कृष्णा अँड रवींद्र स्मृती मोठी जुई आणि त्यांना